समरजित सिंग घाटगे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाल्यानंतर आता कोल्हापूरची येणाऱ्या काळातली समीकरणं राजकीय आणखी बदलतील अशी आताचे प्रथमदर्शनी सगळं दिसतंय. आपल्यासोबत सतेज बंटी पाटील आहेत. आज पुण्यात खरं तर वेगवेगळ्या बैठका चालल्यात. कोल्हापुरात तसं कायम म्हणजे पक्षीय राजकारणापेक्षा एक गटातटाचं कायम राजकारण राहिलेलं आहे. एकेकाळी भाजपसोबत काम केलेले आता येणाऱ्या काळात तुमच्यासोबत महाविकास आघाडीत मित्र असतील. तुम्ही नक्की कोणत्या अँगलने गणित बघताय? नाही, कोल्हापूरचं राजकारण नेहमीच गटातटाभोवती वैयक्तिक राजकारण जास्त आपल्याला बघायला मिळतंय. परंतु एकूणच राज्यातलं वातावरण, देशात झालेल्या लोकसभेच्या वातावरणानंतर महाविकास आघाडीबद्दल लोकांची एक आस्था निर्माण झालेली आहे, की संविधानिक जे सरकार या राज्यामध्ये बसलेलं आहे, म्हणजे पैशाची लूट चाललेली आहे, पक्ष फोडलेले आहेत, हे याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे. एक म्हणजे मूळ मुद्दा हा या सगळ्याचा की कागलची सुरुवात, कोल्हापूरचं राजकारण आणि या सगळ्यात येणारा पश्चिम महाराष्ट्राचा ओघ इथपासून या सगळ्या सुरुवातीत म्हणजे आजच्या तुमच्या बैठकी या सगळ्या वेस्टर्न महाराष्ट्राशी सगळ्या निगडीत आहेत काँग्रेसच्या. येणाऱ्या काळात तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत स्पेशली शरद पवारांसोबत जास्त डील करायचं आहे. काल तुम्ही दिवसभर पवारांसोबत होता. चर्चा नक्की कशा पद्धतीने चालल्यात? नाही, तुम्ही बघितलं तर गेले 15-20 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसची नॅचरल युती पश्चिम महाराष्ट्रात या महाराष्ट्रात राहिलेला आहे. त्यामुळं आमचा आणि त्यांचा फार संघर्ष किंवा वादाचा विषय राष्ट्रवादीवर कुठेही पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही. प्रत्येकाची बलस्थानं माहीत आहेत, कोण कुठं उमेदवार दिले तर निवडून येऊ शकतं. थोड्या ॲडजस्टमेंट करावे लागतील. तेवढ्या झाल्या तर निश्चितपणे मी म्हटलं तसं राष्ट्रवादीला यश राष्ट्रवादीला, काँग्रेसला, शिवसेनेला यश मिळायला काय अडचण नाही. आणि आदरणीय पवार साहेबांना पश्चिम महाराष्ट्र अगदी म्हणजे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांपासून सगळी माहिती आहे. त्यामुळं यात कुठली अडचण आमच्यात येईल असं काय वाटत नाही. तुम्ही म्हणताय ऍडजस्टमेंट करावी लागेल, पण ती कोणाला करावी लागेल? म्हणजे स्पेशली त्यावेळी ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास 52-54 जागांमधले 20 जागा तर स्वतः पवारांकडे आत्ता तशा इन्कम्बेंट दिसतात की आता जरी पक्ष फुटला असता तरी सुद्धा तेवढे आमदार तर त्यांचे आहेत तिथं. नाही नाही, मी आमचा अजेंडा आम्ही म्हणलं लोकसभेच्या वेळी बघितलं असेल, 2 जागा सोडल्या तर वाद कुठेही महाविकास आघाडीमध्ये झाला नाही. सगळ्या जागा व्यवस्थित मिटल्या. त्यामुळे आत्तासुद्धा 288 संदर्भातल्या महाविकास आघाडीच्या बैठका चांगल्या पद्धतीनं झालेल्या आहेत. बऱ्यापैकी जे मतदारसंघ कुणाला मिळणार याची बऱ्यापैकी प्राथमिकता झालेली आहे. त्यामुळं आमच्यात कुठलाही वाद नाही, कारण की जनमानसांच्या मनामध्ये महाविकास आघाडी येणार आहे आणि ते दायित्व आम्ही लोकांच्या प्रती स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आमच्यात कुठलाही वाद येणार नाही. ॲडजस्टमेंट करायला लागेल. काँग्रेसला काँग्रेस करणार, राष्ट्रवादीला करायला लागलं राष्ट्रवादी करणार, शिवसेनेला करायला लागलं शिवसेना करणार. परंतु शेवटी जनतेला एक सक्षम पर्याय देणं ही आमची नैतिक जबाबदारी असणार. बरं, कोल्हापूर संदर्भात म्हणजे एक एक असं कायम कोल्हापूरच्या राजकारणाबद्दल म्हटलं जायचं की वरती राधानगरी, कागल आणि आणखी एक मतदारसंघ म्हणजे चंदगड, असं तिकडं हसन मुश्रीफ साधारण तिकडचं राजकारण बघणार आणि इकडचं कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर असं साधारण बंटी पाटील, असे एक अलिखित नियम होता. पण समरजित सिंग घाटगेंना सोबत घेऊन पवारांनी ही अलिखित लाईन मोडली का? तसा विषय नव्हता. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी असा नॅचरल अलायन्स होता आणि अलायन्समध्ये राधानगरी, भुदरगड त्यांच्याकडे असायचा. चंदगड मतदारसंघ मागच्या वेळी सुद्धा राजेश पाटील आमचे काँग्रेसचे नेते होते. त्यावेळी नाही, त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा ही सीट राष्ट्रवादीला आम्ही ते ज्यावेळी तिकीट घ्यायला गेले त्यावेळी काँग्रेस कमिटीत होते. तिथून ते गेले आणि त्यांनी राष्ट्रवादीचा अंडरस्टँडिंगमध्ये आम्ही त्यांना तिकडं पाठवलं आणि तिकीट घेतलं आणि म्हणून राष्ट्रवादी काही भाग सांभाळत होतं. काँग्रेस म्हणून जिल्ह्यातले काही भाग आम्ही सांभाळायचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. परंतु आता शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्हाला करावं लागेल. पण इंटरेस्टिंग गोष्टी काय आहेत बघा. आता गोकुळ दूध संघावरती तुम्ही आणि मुश्रीफ सोबत आहात, बरोबर आहे. त्या तिथं पॅनल लावायचं असतं त्यावेळी तुम्हाला एकत्र यावं लागतं. स्वाभाविक स्थानिक तिथलं राजकारण आहे. आता घाटगे इतके वर्ष त्यांनी मुश्रीफांना विरोध केलेला आहे, तर आता हे एक 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 या सया म्हणजे मला असं वाटतं की हा गुंता सोडवायचा आणि ह्या गाठी सोडत पुढे जावं लागणार आहे. या सहकाराचं राजकारण वेगळं आहे. गेले 25 वर्ष आपण पाहतो. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, गडिंग्लज कारखाना असेल, आजरा कारखाना असेल, राजाराम कारखाना असेल, हे सहकारातलं राजकारण वेगळं आहे. तिथं अनेकदा वेगवेगळ्या युत्या होतात आणि अनेकदा विधानसभे आणि लोकसभेचं राजकारण वेगळं होतं. आणि म्हणून मला वाटतं त्याचा आणि विधानसभा लोकसभेचा कधी परिणाम किंवा त्याचा आणि ह्याचा काही
जोडणं असं कधीच गेल्या 25 वर्षात कोल्हापूरमध्ये झालेलं नाही. शेवटाकडे चाललो म्हणून जितक्या स्मूथली गोकुळमध्ये पॅनल स्थापन करताना तुम्ही आणि मुश्रीफ फंक्शन आउट झाले एकत्र, तितक्या स्मूथली आता पॉलिटिकली महाविकास आघाडीमध्ये तिकडे वरती कागल आणि इकडून कोल्हापूर असं ते समरजित सिंग घाटगे आणि तुम्ही व्हाल. म्हणजे इतक्या वर्षांनंतर आता राजकीय संघर्ष मिटतायत. तर मी मगाशी म्हटलं की सहकारातलं राजकारण वेगळं. समरजित घाटगेंचा गोकुळ किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये थेट कधीही त्यांचा हस्तक्षेप नव्हता. म्हणजे कुठल्याच बाजूनं आम्ही ज्यावेळी पॅनल केलं त्यावेळी नव्हता, उलटं ज्यावेळी पॅनल होतं त्यावेळी त्यांचा हस्तक्षेप नव्हता. शाहू कारखाना आणि आत्ता सध्या विधानसभा याच्या पलीकडं ते जिल्ह्यामध्ये कधी त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही आहे. त्यामुळे त्याचा परिणाम काय होणार नाही. बरं, शेवटचा प्रश्न. समरजित सिंग घाटगेंचं एक असं आहे की इतक्या वर्ष तिकडे काम केल्यामुळे त्यांचं आणि महाडिकांचं अगदीच म्हणजे सोबत असल्यासारखं आहे, किंवा त्यांचं तिकडे एकदम चांगलं आहे, किंवा घाटगे इतकं झाल्यानंतर सुद्धा येताना फडणवीसांना सांगून आलं असं सगळं दिसतंय. सो हे असं असताना जिल्ह्याचं राजकारण सांभाळताना तुम्हाला आता नक्की कोणत्या पद्धतीचं चित्र दिसतंय या सगळ्यामध्ये? कारण घाटगे त्या साईडला सुद्धा त्यांचं महाडिकांसोबत असणार आहे आणि तुम्हाला गटातटाचं राजकारण सांभाळत महाविकास आघाडीला पण पुढे न्यायचं आहे. सभेची गणितं वेगळी असतात, लोकसभेची गणितं वेगळी असतात. आता लोकसभेला आमचं सहकारातलं अलायन्स हे लोकसभेला एकमेकाच्या उलटं होतो आम्ही, त्यामुळे त्याचा परिणाम नाही. आता विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून असणार आहे, त्यामुळे त्याचा परिणाम संबंधाचा कुठं कुणाच्यावर होईल असं मला वाटत नाही. धन्यवाद. फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातलं बंटी पाटील हे नाव मी जसं मगाशी सांगितलं, आणि तो हे फार महत्त्वाचं होतं की एकेकाळी मंडलिक जे होते त्या मंडलिकांकडून सगळं मंडलिकांची ताकद कमी करण्यासाठी शरद पवारांनीच हसन मुश्रीफ हे प्रस्ताव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठं केलं असं म्हटलं जातं तिथल्या राजकारणामध्ये. त्यामुळे कागल, चंदगड असेल आणि राधानगरी हे भाग इकडे मुश्रीफांनी साधारण बघायचे, आणि शहराचं कुठलं म्हणजे कोल्हापूर उत्तर दक्षिण असेल, त्यानंतर करवीरचा भाग हा बंटी पाटील बघणार, अशा पद्धतीचं ते एकेकाळचं अलायन्स असायचं. पण आता समरजित सिंग घाटगेंच्या एंट्रीमुळे हा जो अलिखित नियम होता की ही एक न आखलेली रेषा होती, ही पवारांमुळे आता ओलांडली गेली का, किंवा त्या निमित्ताने आता नवीन राजकारणात काय चर्चा सुरू होतात, फार महत्त्वाचं ठरणार आहे सगळं पाहणं. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक, पुणे.